हा केवळ एका मुलाचा प्रश्न नाही तर संपूर्ण देशामधल्या पालकांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलेलं आहे तरी सुद्धा 1 महिना होता आला कोणतंही अटक झालेलं नाहीये. दबाव कोणाचा येतोय याच्यामध्ये? ख्रिश्चन मिशनरी स्कूल असल्यामुळे हा दबाव असल्याचा पालकांचा आरोप आहे. मला ना एक गोष्ट याच्यातून आठवायला लागली इथं आल्याच्या नंतर. एखादा मुलगा विद्यार्थी शाळेत शिकतोय आणि शाळेकडून आईवडिलांना सुद्धा त्रास होतोय हे ऐकायला मिळतंय म्हणल्याच्या नंतर शिक्षण मंत्रालय केंद्राचं करतंय काय? ही सुद्धा खूप मोठा संशोधनाचा विषय. आता याच्यामध्ये ना तिकडं पण येत. मग एक ध्यानात ठेवा, मी आता क्लिअर सांगतो आणि मी एकदा एखाद्या मॅटरमध्ये पडलो, मी नाही सरकत मागं. मी ह्या मॅटरमध्ये पडलोय. आता तुम्ही जर इथं आमच्या मराठ्यांच्या लेकराला न्याय दिला नाही तर तुमच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा असणार, हे ध्यानात ठेवा. पण काय करणार महाराष्ट्रामध्ये शाळांच्या बाहेर? सगळंच बोलून दाखवण्यापेक्षा मी काय करू शकतो त्या शाळावाल्यांनाही कळल. त्याच्यापेक्षा मला वाटतं त्यांचे कोणीतरी चर्च महत्वाचं असतं आणि त्या चर्चेमध्ये कोण फादर ते त्यांच्यात असते. त्यांनी या शाळेवरती लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इथं मोठं त्यांचं एखादं केंद्र असणार आहे. मग ते जे चर्च आहे त्या चर्चचा त्यांच्या इथल्या शाळेवरती अंकुश नाही आहे का? त्यांनी उलट बघितलं पाहिजे ह्या लेकराचा बळी घेतला कसा, ते 4 आरोपी कोण आहेत त्यांना अटक करा, हे स्वतः त्यांच्या मिशनरीनं आदेश दिले पाहिजेत. किती दिवसाचं अल्टिमेटम तुम्ही देत आहे की एवढ्या दिवसामध्ये न्याय मिळाला पाहिजे नाहीतर आंदोलन करणं? हे बघा, मी आधी कुटुंबाशी बोलतो एकदा, मला त्यांची पूर्ण मनस्थिती ऐकून घेऊ द्या. किती वेदनेतून ते चाललेत. बरं, तारीख सुद्धा डिक्लेअर